महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित ही महाराष्ट्र सरकारच्या संपूर्ण मालकीची कंपनी आहे. अधिनियमानुसार 31 मे 2005 रोजी तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना केल्यानंतर शेवटच्या ग्राहकापर्यंत वीज वितरण करण्यासाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली. कंपनी अधिनियम 1956 अंतर्गत नोंदणीकृत राज्य सरकारी कंपनी श्रेणीमध्ये महावितरण ही एक सार्वजनिक कंपनी आहे. राज्यातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण यंत्रणा विकसित करणं, संचालन करणं आणि देखभाल करणं ही महावितरणची मुख्य उद्दिष्ट आहेत. विद्युत कायदा 2003च्या कलम 14 नुसार डीम्ड डिस्ट्रीब्युशन परवानधारक म्हणून शेवटच्या ग्राहकापर्यंत वीज पुरवठा करण्यासाठी सक्षम वीज वितरण यंत्रणा उभारण्याचा व त्याची देखभाल करण्याचा वीज वितरण व्यवसाय महावितरण सांभाळत आहे. सुमारे 70,000पेक्षा अधिक कर्मचारी, 2,87,00,000 ग्राहक संख्या व वीज पुरवठ्याच्या दृष्टीनं महावितरण ही देशातील व आशिया खंडातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे. महावितरण कंपनीकडून ग्राहक समर्पित पोर्टलद्वारे आणि मोबाईल ॲपद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मवरच नवीन वीज जोडणी, वीज भारात बदल, नावात बदल, तक्रार निवारण, पर्यावरणपूरक गो ग्रीन योजना, वीज पुरवठा बंद किंवा खंडित बाबत माहिती इत्यादी विविध ग्राहक सेवा प्रदान करण्यात येत आहेत. ऊर्जा क्षेत्रात होत असलेल्या तांत्रिक प्रगतीला आणखी गती देण्यासाठी महावितरण कंपनी माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे नवनवीन व दर्जेदार ग्राहक सेवांची अंमलबजावणी करीत आहे. सर्व उच्चदाब ग्राहकांना ऑटोमॅटिक मीटर रीडिंग, ॲडव्हान्स्ड मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. दर्जेदार ग्राहक सेवा आणि आवश्यक तेवढ्यात खर्च करण्यावर कंपनी अधिक भर देते. पुढील उद्दिष्ट गाठण्यासाठी येत्या 5 वर्षांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर व यंत्रणेचं बळकटीकरण करण्यावर कंपनी भर देणार आहे. सोबतच प्रत्येक वाहिनीवरील वीज वापर व होणारं नुकसान याचा काटेकोर हिशोब ठेवण्यासाठी सबस्टेशन मॉनिटरिंग स्कीम ही योजना प्रस्तावित आहे. तसेच भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या निर्देशानुसार स्मार्ट मीटर लावण्याची योजनाही सुरू करण्यात येते. आज या महावितरण कंपनीचा वर्धापन दिन आपण सातारा मंडळामध्ये साजरा करीत आहोत. सातारा जिल्ह्यासाठी महावितरणचं मंडल कार्यालय हे सातारा मुख्यालयात सुरू असून या मंडळांतर्गत कराड, सातारा, फलटण, वडूज व वाई अशी एकूण 5 विभागीय कार्यालयं, 1 चाचणी विभाग, 23 उपविभागीय कार्यालयं व 31 शाखा कार्यालयं सुरू आहेत. पाटण तालुक्यातील डोंगरांनी वेढलेलं, निसर्गाच्या कुशीत वसलेलं अतिशय सुंदर आणि शिस्तप्रिय गाव माणेचीवाडी. या गावाला तालुका स्तरावरून ते देशपातळीपर्यंत एकूण 73 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलाय. या गावचे कर्तव्य तत्पर सरपंच श्री रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक आणि पर्यावरण समर्थक योजनांचं नेहमीच स्वागत करण्यात आलंय. या गावामध्ये 2010 साली प्रत्येक घराच्या छतावर छोटे सौर पॅनल बसवून ग्रीन एनर्जी या उपक्रमात गावानं आपला सहभाग नोंदवला. गावानं ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण असे अनेक पर्यावरणपूरक उपक्रम राबविले आहेत. सन 2021 मध्ये या गावानं महावितरणच्या गो ग्रीन या सेवेत सहभाग घेतला आणि माणेचीवाडी हे महाराष्ट्रातील महावितरणचं पहिलं गो ग्रीन गाव ठरलं. या सर्व उपक्रमांची नोंद आणि दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा या योजनेअंतर्गत सलग 2 वेळा या गावाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वसामान्य वीज ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि वीज विकून उत्पन्नाचं साधनही मिळावं यासाठी एक अभिनव योजना सुरू केली, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना. या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण गाव अपारंपरिक ऊर्जा व ऊर्जा स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीनं महावितरण शाखा उपविभाग यांच्या वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत योजनेच्या संदर्भानं बैठका झाल्या. या बैठकांमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचं महत्त्व आणि फायदे ग्रामस्थांना पटवून दिले व सर्व ग्रामस्थांनी या योजनेमध्ये 100% म्हणजेच एकूण 102 ग्राहकांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत अर्ज भरताना येणारे सर्व तांत्रिक अडथळे महावितरण व ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नांनी तात्काळ पूर्ण करण्यात आले. आज रोजी या गावामध्ये सर्व घरांच्या छतावर सौर पॅनल बसवण्याचं काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. तसेच महावितरणकडून 200 kVA क्षमतेचे नवीन रोहित्र उभारण्यात येत आहेत आणि गावातील सर्व देखभाल दुरुस्तीची कामं सुद्धा पूर्णत्वास गेली आहेत. आज माणेचीवाडी हे संपूर्ण गाव विजेच्या बाबतीत अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होत आहे
आणि आपल्या शाश्वत विकासाकडे वाटचाल करत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी तसेच उपलब्ध सौर ऊर्जेचा परिपूर्ण वापर होण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अवलंबिण्याचा निर्धार केला. सदर योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 39 उपकेंद्रांची निवड केलेली असून त्यासाठी 59 ठिकाणी 1069 एकर जागा संपादित करण्यात आलेल्या असून सदर जागेवर 208 मेगावॅट सौर वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. सन 2024-25 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 10 प्रकल्प कार्यान्वित झालेले असून एकूण 38 मेगावॅट इतके सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होण्यासाठी या योजनेअंतर्गत 4 उपकेंद्रांमध्ये 5 MVA अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर व 3 उपकेंद्रांमध्ये 5 MVA ते 10 MVA एवढी क्षमता वाढ करण्यात आलेली आहे. सातारा महावितरणचे आधुनिक प्रगतशील आणि नाविन्यपूर्ण पाऊल उपकेंद्र जे विद्युत यंत्रणेचे हृदय आहे त्याची कार्यप्रणाली उच्च प्रतीची व विश्व प्रस्थापित गुणवत्ता मानांकन प्रमाण असावी यासाठी सन 2024-25 मध्ये सातारा मंडलांतर्गत 3 उपकेंद्र प्रायोगिक तत्वावर ISO 9001:2015 क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम, ISO 14001:2015 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट सिस्टम अँड ISO 14001:2018 ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी मॅनेजमेंट या तिन्ही मानांकनाप्रमाणे उपकेंद्रातील कार्यप्रणाली व इतर व्यवस्था ही नव्या नियमानं कार्यान्वित करून ISO मानांकने 3 उपकेंद्रांना प्राप्त झालेली आहेत. आज मान्यवरांच्या हस्ते मानांकन प्रमाणपत्र संबंधित शाखा अभियंत्यांना हस्तांतरित करण्यात येतील. 33/11 kV जांब उपकेंद्र वायू विभाग, 33/22/11 kV वायू MIDC उपकेंद्र वायू विभाग, 33/22/11 kV वायू MIDC उपकेंद्र वायू विभाग, 33/11 kV वडगाव हवेली उपकेंद्र कराड विभाग. अशा या आशिया खंडातील सर्वात मोठ्या महावितरण कंपनीच्या स्थापन दिनानिमित्त सर्वांचं अभिनंदन व शुभेच्छा. धन्यवाद.